नमस्कार. इनलॉज सायकोलॉजीमध्ये असं काही नाहीये की फक्त सासू सुनेच्या भांडणामध्ये सासूच जबाबदार असते. कधी कधी सुनेची मानसिकता सुद्धा त्याच्यात जबाबदार असू शकते आणि बऱ्यापैकी असतेच. आपल्या पहिला जो पार्ट होता त्याच्यामध्ये आपण सासूंची मानसिकता काय असते आणि त्यांच्यात काय विचार चालू असतात, कशामुळे सासू सुनेचे भांडण होतात याचा विचार केलाय. आजचा आपला हा दुसरा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण सुनेची मानसिकता इनलॉज सायकोलॉजीच्या बाबतीत सुनेची मानसिकता ज्याचा आपण विचार करतोय. नमस्कार, स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. मी डॉक्टर गणेश पाटील. इनलॉज सायकोलॉजीमध्ये आज तुम्हाला सासू सुनांच्या वादाच्या बाबतीमध्ये सुनेच्या साईडने काय प्रॉब्लेम्स असतात या गोष्टीची चर्चा करतोय. पॉइंट नंबर 1 आहे की लव, फिअर ऑफ न्यूनेस्ट अँड फिजिकल रिलेशन्स. याच्यामध्ये पहिली गोष्ट काय येते की नवी सून ही घरात आलेली असते. ती आलेली कोणाच्या भरोशावर असते तर मुलाच्या भरोशावर असते. तिला माहिती असतं की जास्त करून अपेक्षाने हे मुलाशी राहणार आहे, जास्त करून प्रेमाचा भाग हा मुलाशी राहणार आहे. जर तिला कुठलीही काही अडचण येत असेल तर तिची हक्काची जागा ही तिचा नवरा आहे आणि अशा वेळेस त्याच्यासोबतचं प्रेम, त्याच्याशी शारीरिक होणारे संबंध, त्याच्याशी ज्या काही जवळीकतेच्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं कारण कशा असतात. पहिली गोष्ट नवरक्त आहे, दुसरी गोष्ट शारीरिक संबंध होत आहे. नवरक्त असल्यानंतर थोडस ॲड्रेनालिनची मात्रा जास्त असते. कुछ भी कर जाने की, कुछ कर गुजरने की जो एक चाह होती, या ज्या गोष्टी आहेत त्या असतात. प्रेमात पडलेले असतात, त्याच्यामुळे सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे सगळे हार्मोन्सची मात्रा ही वेळोवेळी वाढत असते. पुन्हा पुन्हा एकमेकांकडे अट्रॅक्शन हे येत असतं आणि हे जे अट्रॅक्शन आहे हे ॲग्रेसिव्ह, फाईट, फ्लाईट ह्या गोष्टींमध्ये मोडलं जातं. आणि अशा फेजमध्ये जर त्यांच्या मनाविरुद्ध काही होत असेल, जर समजा त्यांना योग्य प्रायव्हसी मिळत नसेल, जर त्यांना एखाद्या गोष्टीवर टोकलं जात असेल, जर त्यांना एखाद्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा रागवलं जात असेल, त्यांच्या पर्सनल जे लाईफ त्यांना वाटतं त्या पर्सनल लाईफमध्ये म्हणजे पत्नी आणि पती यांचं जे पर्सनल लाईफ त्यांना वाटतं त्या पर्सनल लाईफमध्ये जर कोणी एंट्री करत असेल तर अशा वेळेस मुलीची सुनेची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. त्याच्या मागे बायोलॉजिकल कारण हे राहतील. पुढची गोष्ट अशी असते की पतीशी लग्न केल्यानंतर एक बॉन्डिंग नवीन तयार होत असतं, एक प्रेमाचा भाग नवीन वाढत असतो, एक रोमॅन्टिक वातावरण तयार असतं आणि अशा रोमॅन्टिक वातावरणामध्ये जर समजा त्या कुटुंबात सासू सासरे नंदा ह्या असतील तर जी प्रायव्हसी त्यांना पुन्हा पुन्हा हवी असते, जी ओढ त्यांना पुन्हा पुन्हा जवळ ओढायला भाग पाडते, जे त्यांना शारीरिक संबंधांसाठी पुन्हा पुन्हा इच्छा झालेली असते, ह्या सगळ्या ज्या तानातानीच्या, अट्रॅक्शनच्या, अफेक्शनच्या, जवळ येण्याच्या ज्या भावना उत्कट पुन्हा 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 जागृत होतात. दिवसभर फक्त पतीचे पत्नीचे एकमेकांच्या मनात प्रेमाचे विचार असतात. अशा सगळ्या हाय अप झालेल्या गोष्टींमध्ये जेव्हा या लोकांची एंट्री होते की सासूमुळे प्रायव्हसी होत नाहीये, घरातल्या कुटुंबातील लोकांमुळे होत नाहीये, तर इनडायरेक्टली मला असं वाटतं की ती कबाब में हड्डी सारखी फिलिंग तयार होत असावी ही, ज्याच्यामुळे यांच्यामुळे आम्हाला प्रायव्हसी मिळत नाही, यांच्यामुळे आम्हाला जवळ येता येत नाही, यांच्यामुळे आम्हाला प्रेम एकमेकांशी रोमांटिक बोलता येत नाही, या गोष्टींमुळे कुठंतरी आपण वेगळं असायला हवं होतं ही भावना तिथं एक बीजारोपण करू शकते. आणि त्याच्यामुळे मग आम्ही वेगळे असतो तर काय आणि आम्ही एकत्र असल्यामुळे काय हे कुठंतरी मनातल्या मनात तुलना होऊ शकते. आणि तसं जर होत असेल तर ज्यांच्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम येतोय त्यांच्याबद्दल मनात थोडंसं द्वेष किंवा थोडीशी तिरस्काराची किंवा थोडीशी रागाची भावना उत्पन्न होऊ शकते. जनरली ती सासूबद्दलच असते. पुढचा मुद्दा आहे की नवीन घरामध्ये जेव्हा मुलगी सून म्हणून येते तेव्हा जनरली एक वातावरण असं असतं की अरे ती तिचं घर वगैरे सोडून आलेली आहे, ती तिच्या आईवडिलांना सोडून आलेली आहे आणि हे नवीन घर आहे, त्याच्यात तिला आता परकपणा वाटू नये, तिला वेगळं वाटू नये, तिला असं वाटू नये की मी चुकीच्या घरी तर नाही आलेली, असं म्हणून कदाचित असं केलं जातं की तिला जास्तीत जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ते प्रेम देण्याचा भाग जनरली कोणाकडे जास्त येतो ते बघा. घरात जर का नवरा आहे, सासू आहे, सासरा आहे, अशा वेळेस काय होतं की ती सासू कुठंतरी कामं आवरण्यात आहे, कारण तिला सुनेला गाईड करायचंय.
सुनेकडून तिला कामं करून घ्यायची, तिला घरातली सगळी माहिती सुनेला द्यायची. त्याच्यामुळे शी इज बिझी इन दॅट थिंग्स. ऍट द सेम मोमेंट सासरा मोकळा आहे. जर ते जॉब वर्किंग असतील तर ते टाइमला जॉबला जातील, पण सकाळचा वेळ आणि संध्याकाळी आल्यानंतरचा वेळ ते फ्री असतात. सुट्टीचा दिवस त्यांचा फ्री असतो. पती हा त्या कामांच्या बाबतीत सोडून स्वतःचा जॉब सोडून फ्री असतो. अशा गोष्टींमध्ये ह्या दोघा लोकांकडून तिला जास्तीचं प्रेम दिलं जाणं, तिला आपलं करण्याचा प्रयत्न करणं, तिला जीव लावण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यात तिच्या कलेनं उत्तरं देणं, मग तिच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करणं, इव्हन तिच्या बाजूने बोलता बोलता सासूचे काही गोष्टींवर टिंगलटवाळी करणं की तू अशी करायचीस, तुझ्या काळात असं होतं, आताचा काळ बदललाय, आता नवीन काळ आलेला आहे, आता सगळं तिला हँडल करू दे, आता तू बाजूला हो, किंवा आता तुला हे नाही जमत आहे, आता तिला तिच्या पद्धतीने करू दे. ह्या गोष्टींमुळे सुनेला एकीकडं पाठीमागून बळ मिळाल्याची भावना मिळते आणि सासूला एकीकडं मी मागे सारली जाते याची भावना मिळते. इनडायरेक्टली इथं कुठं तरी तफावत होण्याचा प्रयत्न होतो. म्हणून जर का सासरा किंवा नवरा यांच्याकडून जर का झुकतं माप तिला दिलं गेलं तर तिला तर बळकटी मिळतेच की बुवा मला काहीतरी सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी एखाद वेळेस सासूचं नाही मला पटलं तर मी तिला उलटून सांगू शकते, उलटून बोलू शकते, तिचा अपमान करू शकते. ही भावना इकडे बळावेल आणि इकडे दुसरी भावना की सासूला असं वाटेल की मला फरक वाटते, मला वेगळं केलं जातंय, मला मागे सारलं जाते. त्याच्यामुळे इनडायरेक्टली तिथं क्रॉस होण्याचे चान्सेस वाढतात. पुढचा मुद्दा आहे की समजा जर का ती नवीन जागेमध्ये आलेली आहे आणि तिला रुळायला ती आता सुरुवात झालेली आहे, अशामध्ये जर समजा ती मॉडर्न विचारांची असेल, मॉडर्न पद्धतीने तिला जगायचं असेल आणि अशात जर तिची सासू समजा थोडी मवाळ असेल, अशा वेळेस काय होऊ शकतं की सासूचं मवाळपण असल्यामुळे सासूला या गोष्टी कळत नाहीत, असंच ऑलरेडी सासरा किंवा नवरा यांच्याकडून थोडंसं सपोर्ट मिळाल्यामुळे ती हळूहळू ते सगळे सूत्र आपल्या हातात घेऊ शकते. आणि जर घराचे सगळे सूत्र तिने आपल्या हातात घेतले तर त्यानंतर एक प्रकारे तिचं राज्य सुरू होतं आणि तिच्या राज्यामध्ये जर समजा ती अजून अग्रेसिव्हली उतरत असेल तर सासूपणाला थोडा धक्का लागतो, सासू थोडी नाराज होते. पुढचं समजा त्याच्यात जर का मुलगी ही, जसं सासूबाईंच्या बाबत मी सांगितलं होतं सेम मुद्दा इथं लागू पडतो. समजा मुलगी ही जर तापट असेल, रागीट असेल, शीघ्रकोपी असेल, थोडंही बोललं तरी तिला लगेच राग येत असेल, ती व्यक्त करत असेल किंवा मनात धरून ठेवत असेल, उग्र स्वभावाची असेल, एखादी गोष्ट अग्रेसिव्हली मांडत असेल, एखादं मत मांडताना ती पूर्ण हट्टीपणाने मांडत असेल, तिचा हट्ट ती त्यावेळेस सोडत नसेल. पुढचं मौन पाळून अपमान करणारी, आता ही एक नवीन व्हरायटी आलेली आहे की बोलायचं काहीच नाही पण रिप्लाय पण द्यायचा नाही. याच्यात दुसरा असा अर्थ नसतो की मी तुमचा मान ठेवते, याच्यात दुसरा अर्थ असा असतो की इनडायरेक्टली मी तुम्हाला मोजतच नाही. मौनात अपमान करणारी ही एक, काही घरांमध्ये ही फिलिंग आलेली असेल, शोधा. तर मौनातून अपमान करणारी, शिक्षण, सौंदर्य किंवा माहेरचा पैसा यांचा अटिट्यूड किंवा गर्व असणारी, किंवा त्यातल्या त्यात काही वेळेत जेव्हा मत मांडायचंय तेव्हा भडक वाक्यांनी मत मांडणारी, एवढ्यापैकी कोणत्याही एका मुद्द्यात जर का ती मुलगी बसत असेल तर ती तिच्या भडकपणे व्यक्त होण्याने किंवा दुसऱ्यांचा अपमान करण्याने किंवा दुसऱ्यांना कमी लेखण्याने किंवा दुसऱ्यांना वारंवार अलिप्त राहिल्यासारखं दाखवणे की ज्याच्यात मी वेगळी आहे, माझा नवरा आणि मी वेगळे आहेत, तुम्ही वेगळे आहात, ही भावना मांडणारी जर असेल तर मात्र घरात खटके नक्कीच उडतील. पुढं सासूला डावलून सगळीकडे जाणे, याच्यात मुद्दा असा नाहीये की सासूला डावलणे, मुद्दा असा आहे की समजा जेव्हा तिला कळतं की आता मला पुढे पुढे पाठवलं जातं, साहजिक आहे बाई तू नवीन आलेली आहेस, तुझं नवरा, तुझं लग्न झाल्यानंतर तुम्ही आता नवजोडपं म्हणून बाहेर फिरणार आहात, वेगवेगळ्या कार्यक्रमांना तुम्ही जाणार आहात, पण अशा वेळेस आपण जेव्हा सगळीकडे जातोय, आपण जेव्हा सगळीकडे मिरतोय, अशा वेळेस आपल्या सासूचंही मन असेल की तिला आपण सोबत नेलं पाहिजे किंवा तिला काही ठिकाणी पुढे पाठवलं पाहिजे. या गोष्टी न केल्या जाण्यामुळे किंवा फक्त स्वतःच कायम सगळ्या गोष्टी पुढे हँडल करण्याने सासूच्या सासूपणाला धक्का लागतो आणि मग खटके उडण्याचे चान्सेस वाढतात. दुसरं येतंय की समजा तिला काही गोष्टी हव्यात, तिला काही गोष्टी अपेक्षा आहे आणि त्या तिच्या मनासारख्या घडत नाहीयेत, असं जर होत असेल
तर मात्र ती काय करते, ती सासूला बोलू शकत नाही, ती सासऱ्यांना भांडू शकत नाही. अशा वेळेस ती नवऱ्याला त्रास देऊ शकते. नवऱ्याला त्रास देणे म्हणजे तो काही शारीरिक त्रास नसतो, तो मानसिक त्रास असतो की तिला जे हवंय ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या मुलाचा एक मानसिक आतल्या आतून हट्टीपणाने केलेला एक त्रास असतो. जर ती पुन्हा पुन्हा त्या मुलाला त्रास देत असेल आणि ती गोष्ट जर का सासूच्या लक्षात येत असेल तर आमच्यामुळे आमच्या मुलाला त्रास होतोय किंवा हीच तुमच्यामुळे मी मुलाकडून ते मागून घेते आहे, या दोन्ही गोष्टींमध्ये न सांगता सुद्धा शीतयुद्ध आपोआप सुरू झालेलं असतं. त्याच्या पुढचा मुद्दा येतोय की समजा नवीन घरात जेव्हा मुलगी येते तेव्हा ती नवीन पद्धतीने येते. साहजिक आहे, थर्ड पर्सन कोणीतरी तुमच्या घरात येते, एक नवीन व्यक्तित्व तुमच्या घरात येते. एक व्यक्तिमत्व जे नवीन घरात येते ते कशी चालचलन आहे, कसं राहणीमान आहे, कसं स्वभाव आहे, कसं चरित्र आहे, हे सगळं नवीनच असतं. त्याच्यामुळे जेव्हा ती नवीन येते तेव्हा तिला हे जे ऑलरेडी सेटअप केलेलं आहे, हा सेटअप नवीन घर, नवीन संसार नवीन पद्धतीने करायचा असतो आणि त्याच वेळेस सासूचा संसार हा जुन्या पद्धतीचा सुरू असतो. जेव्हा हिला नवीन पद्धतीने करायचा असतो तेव्हा तो जुना झालाय तो बाजूला टाकला जाईल, तो सारखवला जाईल, तो बाजूला सारला जाण्याची भावना सासूच्या मनात तयार होते, हिला नवीन पद्धतीने करायचा असतो. या दोन्ही गोष्टींमुळे की इनडायरेक्टली जर मला माझ्या पद्धतीने हवंय आणि यांनाही यांच्या पद्धतीने हवंय, हे दोन्ही जण जर का त्यांच्या त्यांच्या गोष्टी ॲक्वायर करून धरत असतील तर अशा वेळेस खटके नक्की उडतील. अशा वेळेस सुनेकडून तिच्या नवीन पद्धतीचा सासूच्या जुन्या पद्धतीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झालेला असतो. पुढचं एंटरिंग ईच अदर टेरिटरी, की साहजिक जर शीतयुद्ध सुरू झालं मग एकमेकांमध्ये क्रॉस चालू होऊन जातो आणि एकमेकांच्या कामांमध्ये दखलंदाजी केली जाते आणि ती दखलंदाजीने पुन्हा एकमेकांमध्ये वाद होणे वाढतं. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की गरीब श्रीमंतीचं इगो. मी मागच्या सासूंच्या मुद्द्यातच सांगितलंय की जर सुनबाई ही श्रीमंत घराची असेल आणि सासू ही गरीब घराची असेल आणि सुनेला जर का त्या श्रीमंतीचा गर्व असेल तर अशा वेळेस खटके उडणं हे साहजिकच आहे. पुढचं आहे जनरेशन गॅप. सासू आणि सुनेमध्ये जवळजवळ 25 ते 26 वर्षाचा गॅप असतो किंवा 30 वर्षाचा गॅप असतो. साहजिक आहे, सासूची विचारसरणी वेगळी असते, यांची विचारसरणी वेगळी असते. जुनी पिढी ही कुठंतरी चालीरीती संस्कार या गोष्टींना धरून चालणारी असते, नवीन पिढी कुठंतरी योयो पद्धतीची किंवा थोडी मॉडर्न पद्धतीची, थोडीशी पाश्चात्य संस्कृतीची संस्कार घेऊन आलेली असते. दोघांच्या मतांमध्ये, दोघांच्या विचारांमध्ये भरपूर गॅप पडलेला असतो आणि या गॅपमुळे जेव्हा मतं मांडले जातात एखाद्या विषयावर त्यावेळेस मात्र वाद होण्याचे चान्सेस खूप झालेले असतात. त्याच्या पुढचा मुद्दा येतोय की भविष्याची मालकीण कोण आहे. सुनबाईने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या कुटुंबाची भविष्याची मालकीण ही तूच आहेस. आज रोजी हे घर, हे संसार, ही प्रॉपर्टी जे काही आहे हे भविष्यात तुझंच आहे. पण सासू जर होल्ड करण्याचा प्रयत्न करत असेल तर आता तू ठरवायचं आहे की तुला ते मुद्दाम ॲक्वायर करायचं आहे की तुला त्यांना होल्ड करू द्यायचं आहे आणि असं दाखवायचं आहे की ठीक आहे तुम्ही होल्ड करा, मीही माझ्या पद्धतीने जगते, तुम्ही तुझ्या पद्धतीने जगा. जोपर्यंत तुम्ही हे समजून घेत नाही की ह्या घराची भविष्याची मालकीण तुम्ही आहात, आज ना उद्या हे सगळं तुम्हालाच मिळणार आहे आणि जर ते तुम्हालाच मिळणार आहे तर ते आत्ताच तुमच्या ताब्यात यावं याचा हव्यास जर तुम्ही घेतला तर मात्र वाद वाढतील. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर वाटतं की सासूबाईंनी मला मुलगी मानावं तर तुम्हाला सुद्धा सासूला आई मानावं लागेल. मी म्हणतो दोघांनी कोणालाच काही मानू नका, दोघांनी एकमेकांचं मित्रमैत्रिणीसारखं बना. तुम्ही मैत्रिणी बनल्या तर अधिक चांगले रिलेशन तुमचे राहतील. पुढचा मुद्दा येतोय की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही सासू ही अडगडीतलं सामान आहे, सासू या अहो तसं नसतं. सासू ही अशी गोष्ट आहे ज्यांनी तुमच्यापेक्षा कित्येक पावसाळे जास्त खाल्लेले असतात, आयुष्यातले चढउतार त्यांनी बरेचसे पाहिलेले असतात, बऱ्याचशा गोष्टींचे अनुभव त्यांच्याकडे खूप असतात. माझा सल्ला असा राहील की त्यांच्या अनुभवांचा तुम्ही वापर करून घ्या. तुमचे मॉडर्न विचार आणि त्यांचे अनुभव एकत्र करून काही नवीन रसमिसळ तयार करून अधिक चांगलं काही तयार होऊ शकतं का, अधिक चांगला विचार तयार होऊ शकतो का, अधिक चांगलं काम करता येऊ शकतं का याचा विचार करा. त्यांचे काही अनुभव असतात, जसं काही लहान बाळाला आंघोळ घालणं, घरातलं लहान बाळाला झोपवणं, थोपवणं, या बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या त्यांना चांगल्या पद्धतीने जमतात. आत्ताच्या मुलींना तर त्यांचं स्वतःचं बाळ धरता सुद्धा येत नाही. अशा वेळेस त्यांना सासूबाईंच्या मदतीची गरज पडते. तुमची आई तुमच्या घरी कायमस्वरूपी राहू शकत नाही, राहू देऊही नका आणि
त्यावेळेस जर सासूच्या अनुभवांचा तुम्ही वापर करून घेतला तर इनडायरेक्टली तुम्ही त्यांना इम्पॉर्टन्स दिल्यासारखं असतं. साध्या भाषेत सांगतो, तुम्ही त्यांना आदर द्या आणि तुम्ही त्यांच्याकडून प्रेम घ्या. एकाने दुसऱ्याला रिस्पेक्ट दिल्याशिवाय दुसऱ्याकडून तुम्हाला आदर प्रेम मिळणार नाही. पुढचा मुद्दा येतो की समजा तुझ्या मागे तू घरी नसताना काय होतं. जनरली आता मॉडर्न पद्धती आहे, फ्लॅट सिस्टीम आहे, छोटे कुटुंब आहेत, नवरा बायको सासू सासरे हे बाजूला राहतात, नवरा बायको त्यांची मुलं वेगळी राहतात. अशा वेळेस काय होतंय की जर समजा दोघांना जॉब करायचा असेल किंवा जर का तिच्यात कामं जास्त पडत असतील, अशा वेळेस मुलांना सांभाळणं जड जातं. तिला कुठंतरी बाहेर जायचं असेल तर मुलांचं काय, मुले शाळेतून येणार तेव्हा काय, मुलांना शाळेत सोडवलं त्याचं काय, या बऱ्याचशा गोष्टी, मुलं आजारी असतील तेव्हा काय, या बऱ्याचशा गोष्टींमध्ये सुनबाईंनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही आया दाया बाया ज्या काही लावत असतात ना, त्यांना तुम्ही पगार दिलेला असतो. ते विकतच्या बायांकडून जे प्रेम मिळणार, तुम्ही त्यांना दिलेल्या पैशातून जे प्रेम मिळणार, शेवटी ते विकतच म्हटलं जाईल. तुमची सासू ही खंबीर असते, तुमची सासू ही प्रेमळ असते, तिला नातवंड कायम आवडत असतात. तुम्ही कशीही वागले तरी प्रत्येक आजीला तिचे नातवंड आवडतात. तुमच्या नंतर तुम्ही घरी नसताना तुमची सासू ही खंबीरपणे तुमच्या नातवंडांसाठी एक हक्काची सिक्युरिटी असते. त्या सिक्युरिटीचा तुम्ही पूर्णपणे वापर करून घेतला पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्ही इतरांना दायांना वगैरे कामाला लावण्यापेक्षा स्वतःच्या सासूकडे तुम्ही आईच्या स्वरूपाने बघा, नातवंडांची आजी म्हणून बघा. ती नक्की तुमच्या मुलांना जीव लावेल, वाद होण्याचे प्रमाण कमी राहील. पुढचं, जर जॉब वुमन असेल तर त्यांचा अजून एक प्रॉब्लेम असतो की त्यांना फिजिकली बऱ्याचशा गोष्टींना डिपेंड राहावं लागतं, जसं की स्वयंपाक, धुणं, भांडी या गोष्टींसाठी. अशा वेळेस जर तुमची सासू समजूतदार असेल तर किंवा त्यांच्या शरीराची ताकद असेल, ते काम करू शकत असतील तर त्या स्वतःहून तुमचे कामं आवरून घेतील. तुम्हाला त्या बाबतीतनं थोडा फ्रीनेस मिळतो. नाही तर तुम्ही धुण्या भांडीला बाया लावू शकतात, त्यांनाही आराम देऊ शकतात, तुम्ही तुमचे कामं वेळेवर करू शकतात. पण असं न करता आपण त्यांना आपल्यामध्ये नको असं गृहीत जर धरत असाल तर तुमचे वाद हे वाढत राहतील. त्याच्या पुढचा मुद्दा येतो की या सगळ्या गोष्टींमध्ये समजा तुम्ही सासू तुमच्यापासून दूर ठेवताय, सासरे तुमच्यापासून दूर ठेवताय, तर माझा एक मुद्दा असाही अराईज होतो की जे जुने विचारांमध्ये संस्कार पेरलेले आहेत, जे जुन्यामध्ये चालीरीतींमध्ये संस्कार पेरलेले आहेत, जे जुन्या गोष्टी मतांमध्ये संस्कार पेरलेले आहेत, ते सगळे संस्कार तुमच्या पुढच्या पिढीला देणार कोण आहे. तुम्ही स्वतः ऑलरेडी ते जर घेतलेले असते तर तुमचे सासू सुनांचे वाद झालेच नसते. तुम्ही जर ऑलरेडी संस्कारित, सुविचारी, चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून जर तुम्ही आले असते तर सासू कशी असती तर तुम्ही त्यांना बरोबर मॅच केलं असतं. तुम्ही जर ते करू शकत नाहीयेत याचा अर्थ कुठेतरी गॅप मोठा आहे. पुढची पिढी येणार आहे, हे कधीच विसरू नका की आज तुम्ही सून आहात, तुम्हाला सासूचा तिटकारा आहे. उद्या तुमचेही मुलं आहेत, त्यांचेही बायका येतील, तेव्हा त्या सुना असतील आणि तुमचा तिटकारा केला जाईल. म्हणून तुम्ही जे पेरून तुमच्या मुलांना दाखवणार तेच तुमचे मुलं तुमच्यासाठी भविष्यात दाखवतील. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, सासू ही कधीही अडगडीतलं सामान समजू नका, ते कधीही जुनाट विचारांचे समजू नका. त्यांच्या विचारांना योग्य स्थान देऊन त्यांना आदर द्या. भले तुम्ही त्यांच्या विचारांनीच चला असं मी म्हणत नाही, तुम्ही तुमच्या विचाराने चला, पण तुमचं मत मांडणं, त्यांचं मत स्वीकार करणं याच्यामध्ये खूप क्रॉसिंग होऊ देऊ नका. शेवटचा मुद्दा सांगतो की वाद होण्यासाठी काय होतं, जनरली थोड्या कामांमध्ये एकमेकांमध्ये शीतयुद्ध चालू असतं. त्यापेक्षा आपण तेच कामं दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. पहिलं काय की कामं वाटून घ्यावे. दुसरं, प्रेमाने त्यांना कामं द्यावे, प्रेमाने त्यांच्याकडून कामं करून घ्यावी. आणि लास्टली की त्यांना किंमत देऊन की आई तुमच्याशिवाय हे जमणारच नाही, आई हे मला जमत नाही, तुम्ही करून द्या ना मस्तपैकी, आई मला ही भाकर करता येत नाही, तुम्ही तुमच्या हाताने छान करून द्या ना, त्यांना तुमच्या हाताची भाकर आवडते, किंवा आई तुम्ही असं कर, त्यांना किंमत देऊन तुम्ही प्रेमाने त्यांच्यावर अवलंबून असतात या गोष्टी त्यांना दाखवा. म्हणजे छोट्या गोष्टींमधून त्यांना असं दिसेल की नाही, माझी घरात किंमत आहे, माझी सून माझी खूप किंमत करते. आणि अशा वेळेस जिथं क्रॉस व्हायला पाहिजे तिथं प्रेम येईल. आणि जर प्रेमच येत असेल तर वाद होणार नाहीत. याच्यात अपेक्षा करतो जेवढे मी मुद्दे मांडलेले आहेत, मी मांडलेले मुद्दे प्रत्येकाला लागूच असतील असं नाही, पण याच्यातले बरेचसे मुद्दे हे प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात लागू असतील. जर याच्यातला एखादा मुद्दा पटत नसेल तर तो बाजूला ठेवा. मी सांगितलेल्या सल्ल्यानेच तुम्ही चालावं ही माझी इच्छा नाही, पण माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येक कुटुंब हे सुखी कुटुंब असावं. याच्यानंतरचा जो पार्ट येईल त्याच्यामध्ये आपण मुलगा आणि सासरा नातेवाईक यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत.
तोपर्यंत या भागात काय वाटलं याच्याबद्दल तुम्ही मला नक्कीच कॉमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझं चॅनल शेअर करा. रामकृष्ण.